मित्रांनो नमस्कार. हिस्ट्रीच्या आजच्या सेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आत्ताचं जे सेशन असणार आहे आपलं हिस्ट्रीचं, ह्या सेशनमध्ये आपण इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा भारतीय राष्ट्रीय सभा ज्याला म्हटलं जातं, काँग्रेस शब्दाला जो शब्द आहे मराठीमध्ये त्याला सभा असा शब्द आहे. तर इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना आणि त्याच्या जोडून जो पॉईंट येतो तो आहे मवाळांचं सुरुवातीचं राजकीय कार्य. ठीक आहे. सो ह्या गोष्टी आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. इंडियन नॅशनल काँग्रेस तुम्ही बऱ्याचदा नाव ऐकलेलं असेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ज्याला म्हटलं जातं. प्रश्न विचारलेले आहेत, ऑब्व्हियसली खूप वेळा प्रश्न विचारले. स्थापना कुठे झाली, किती प्रतिनिधी हजर होते? तर डिसेंबरच्या 1885च्या डिसेंबर महिन्यामध्ये मुंबईमध्ये स्थापना झालेली आहे इंडियन नॅशनल काँग्रेसची. ठीक आहे. आता मुंबईमध्ये कुठं, आता बघा बऱ्याचदा प्रश्न विचारताना काय विचारतात, सुरुवातीला प्रश्न कसे विचारायचे की कधी स्थापना झाली, नंतर काय विचारायला लागले कुठे स्थापना झाली, नंतर विचारायला लागले कुठलं कॉलेज होतं, नंतर विचारलं किती प्रतिनिधी होते, त्याच्या पुढे जाऊन काय विचारू शकतात मुंबईमध्ये कुठे स्थापन झालं. आता हे गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज कुठं आहे हे, तर मुंबईमध्ये काळबादेवी ठीक आहे. हे काळबादेवीला हे कॉलेज आहे, संस्कृत कॉलेज. आणि इथे 3 दिवस जे आहे इंडियन नॅशनल काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलेलं आहे. ह्या सगळ्या अधिवेशनाला 3 दिवस जे अधिवेशन चाललं, ह्या अधिवेशनाला ऑल इंडियामधून म्हणजे भारतभरातून प्रतिनिधी हजर राहिलेले आहेत. आणि हे प्रतिनिधी किती, तर 72 प्रतिनिधी आहेत. ह्या 72 प्रतिनिधींमध्ये बऱ्याच न्यूजपेपरचे संपादक वगैरे ही मंडळी देखील आली. ठीक आहे. काही इंग्रज लोक देखील आपल्याला ह्या पहिल्या अधिवेशनामध्ये दिसून येतात. ठीक आहे. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष जे WC बॅनर्जी, दॅट इज व्योमेशचंद्र बॅनर्जी, बेसिकली बेंगोली आहेत ते, आणि ते ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. अधिवेशनाचे अध्यक्ष रूल असा केलेला आहे, म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशन जेव्हा भरलेलं आहे किंवा स्थापना झाली, रूल असा केला आहे की ज्या प्रांतामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन असेल, वार्षिक अधिवेशन असेल, तर अध्यक्ष हा तिथल्या प्रांताचा नसेल, बाहेरचा असेल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मुंबईला जर हे अधिवेशन भरलेलं आहे पहिलं, किंवा स्थापना झाली म्हणजेच पहिलं अधिवेशन मुंबईला भरलं आहे, मग मुंबईला जर भरलं तर इथे जे काही अध्यक्ष असतील हे मुंबईचे नसतील, तर ते कुठले असतील, ते बाहेरचे असतील. ठीक आहे. मग मुंबईला हे पहिलं अधिवेशन भरलेलं आहे, हे काल आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. अध्यक्ष जे आहे ते व्योमेशचंद्र बॅनर्जी आहेत. मग मुंबईला भरलं आता हे अधिवेशन. मग याच्या आधी कुठे भरणार होतं हे अधिवेशन, तर इंडियन नॅशनल युनियन नावाची संघटना आहे, इंडियन नॅशनल युनियन. आता हे इंडियन नॅशनल युनियन जे आहे ती आता आपले वार्षिक अधिवेशनं भरवते. ठीक आहे. मग ह्या इंडियन नॅशनल युनियनने काय केलेलं आहे, 1885मध्ये आपलं वार्षिक अधिवेशन पुण्याला डिक्लेअर केलेलं आहे. पुणे. परीक्षेला प्रश्न विचारू शकतात बघा की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबईमध्ये जी झाली, तर ती आधी प्रस्तावित कुठं होतं हे अधिवेशन, तर हे अधिवेशन आधी प्रस्तावित होतं पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये खूप जोरदार तयारी देखील ह्या अधिवेशनाची सुरू झाली होती. म्हणजे पुणा सार्वजनिक सभा नावाची जी संघटना आपण त्याच्याबद्दल बघितलेलं आहे, तर ह्या पुणा सार्वजनिक सभेच्या कार्यकर्त्यांनी याची तयारी केली होती. सार्वजनिक सभा आपण बघितलेलं आहे, सार्वजनिक सभा, पुणा सार्वजनिक सभा. तर त्याच्या कार्यकर्त्यांनी एक समिती देखील बनवली होती. आणि ही समिती काय करणार, या समितीने स्वतःचा एक निधी उभारला होता. जे काही अधिवेशनाला लोक येतील, प्रतिनिधी येतील, त्यांची राहण्याची व्यवस्था, 3 दिवस सगळे त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांचा ट्रान्सपोर्ट, त्यांचं खाण्याचं सगळं जे आहे त्यांचं स्वागत देखील करण्याची तयारी ह्या पुणा सार्वजनिक सभेने केली होती. आणि पुण्यात का होणार होतं, कारण पुणे जे आहे ते पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीचं सेंटर बनलेलं होतं. म्हणजे खूप सारे नेते मंडळी जे ते पुण्यातले आपल्याला दिसतात. म्हणजे ज्याला म्हणतं की राष्ट्रवादाची बीजं हळूहळू आपल्याला पुण्यामध्ये तयार झालेली दिसतात. म्हणून पुण्यामध्ये काय करायचं आहे की पहिलं हे अधिवेशन इंडियन नॅशनल युनियनला भरवायचं होतं. परंतु ऐनवेळेस काय झालेलं आहे की हे अधिवेशन कॅन्सल झालेलं आहे. कॅन्सल का झालं आहे, कारण त्यावेळेस पुण्यामध्ये कॉलराची साथ आलेली. अदरवाईज सगळ्या न्यूजपेपरमध्ये डिक्लेअर झालं होतं की पुण्यात हे मोठं अधिवेशन होणार आहे. मग त्यावेळेस अधिवेशन पुण्यातलं कॅन्सल केले. आणि मग मुंबईला हा नवीन जी जागा आहे, व्हेन्यू जो आहे हा सिलेक्ट केलेला आहे. कुठला, गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज. कुठं आहे ते, काळबादेवी. डिसेंबर 1885मध्ये ही स्थापना झालेली आहे. अध्यक्ष, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लक्षात असू द्या, व्योमेशचंद्र बॅनर्जी हे आहेत. ठीक आहे. आता इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेमध्ये एका व्यक्तीचा मोठा सहभाग आहे,
त्यांचं नाव आहे सर ॲलन ह्यूम. ठीक आहे, ॲलन ऑक्टेव ह्यूम आहे ते, ॲलन ह्यूम, ॲलन, सॉरी स्पेलिंग चुकलेलं आहे, ॲलन ह्यूम. ठीक आहे. सो ॲलन ह्यूम जे आहे ते ॲक्च्युली बेसिकली रिटायर्ड सिव्हिल सर्वंट आहे, सनदी सेवक आहे, उदारमतवादी आहे आणि पहिल्यापासून भारतीय लोकांना आपण विशेष अधिकार दिले पाहिजे ह्या मताचे ते प्रणेते आहेत. म्हणून त्यांनी या संघटनेला पाठिंबा दिलेला आहे. मुळात ह्या संघटनेच्या स्थापनेची कल्पना ह्यूम यांचीच आहे. काँग्रेस नावाची गोष्ट स्थापन करायची हे ह्यूम यांनी जास्त त्याचं जोरदार ज्याला म्हणतात की समर्थन केलेलं आहे. आता बघा, आता ह्यूम जर जोरदार ह्या गोष्टीचं समर्थन करत असतील तर बेसिकली किती काय झालं तरी ह्यूम जे आहे, ॲलन ह्यूम कोण आहेत? ब्रिटिश आहेत. दुसरी गोष्ट ते सरकारी नोकरीमध्ये होते आणि मोठ्या पदावरती होते. म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं होतं की ही काँग्रेसची ॲलन ह्यूम यांनी प्रयत्न करून स्थापन केली, ही तर मग ब्रिटिशांचीच एजंट आहे का? ही काँग्रेस ब्रिटिशांची एजंट आहे अशी एक थेअरी नंतर हळूहळू तयार व्हायला लागलेली आहे. ठीक आहे. मग ही थेअरी जी आहे ही कोणी सांगितलं होती? लाला लजपत राय. लाला लजपत रायांनी म्हटलेलं आहे की काँग्रेस ही सेफ्टी वॉल्व आहे. मग ही थेअरी सुरक्षा झडप सिद्धांत जो आहे, सेफ्टी वॉल्व थेअरी, तर ही एक थेअरी इथे तयार झालेली आहे. आता ही थेअरी तयार कशी झाली तर जेव्हा 1917 साली ॲलन ह्यूमचं चरित्र लिहिलं. चरित्र कोणी लिहिलं? विल्यम वेडनबर्न, राईट. ते पण काय आहे? सिव्हिल सर्वंट आहे. वेडनबर्न यांनी काय केलं आहे की ॲलन ह्यूमचं चरित्र लिहिलेलं आहे 1917ला आणि त्या चरित्रात सांगितलं की काँग्रेसची स्थापना ॲज अ सेफ्टी वॉल्व म्हणून झालेली आहे. आता सेफ्टी वॉल्व म्हणजे काय? जेव्हा एखाद्या पाईपलाईनमध्ये किंवा कुठल्याही एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये प्रेशर जास्त होतो तेव्हा तो प्रेशर रिलीज करण्यासाठी एक सेफ्टी वॉल्व असते. म्हणजे त्यातून प्रेशर बाहेर पडतो आणि ते एकंदरीत स्ट्रक्चर फुटत नाही. तसं आता भारतामध्ये काय, म्हणजे ही थेअरी काय सांगते बघा, वेडनबर्न काय सांगतात की भारतामध्ये 1857 सारखा 1857ला जसा मोठा उठाव झाला होता तसा एक उठाव परत एकदा भारतात होण्याची शक्यता आहे अशी खबर, असे रिपोर्ट्स जे आहेत, असे 7 रिपोर्ट भारतातल्या काही साधू संतांनी आणून कोणाला दिलेत? ह्या ॲलन ह्यूम यांना दिलेले आहेत. ह्यूम यांना एक गोष्ट कळली की भारतामध्ये मोठा उठाव होणार आहे, रिव्होल्ट होणार आहे आणि तो कसा होणार आहे तर 1857 साली जसा उठाव झाला तसा हा उठाव होणार आहे. मग ह्यूम यांनी काय केलं, ते सगळे डॉक्युमेंट तपासले आणि त्यानंतर त्यांनी असा निर्णय घेतला की आपण भारतीय लोकांची एक संघटना तयार करू आणि त्या संघटनेला ब्रिटिशांकडे घेऊन जाऊ आणि त्यांना विचारू की तुम्हाला काय पाहिजे आणि मुळात ही संघटना भारतीय लोकांच्या पाठिंब्याने आपण तयार करू. म्हणजे काय होईल की भारतीय लोक त्या संघटनेला पाठिंबा देतील आणि ती संघटना आपले एजंट म्हणून काम करेल, ब्रिटिशांचे एजंट म्हणून ती संघटना काम करेल, असं ही थेअरी सांगते. कुठली थेअरी? सेफ्टी वॉल थेअरी. कुठल्या पुस्तकामध्ये? विल्यम वेडनबर्न यांनी ह्यूमचं जे जीवनचरित्र लिहिलं त्याच्यामध्ये आपल्याला ही सेफ्टी वॉल थेअरी पहिल्यांदा दिसते. आणि नंतर काय, लाला लजपत राय यांनी देखील त्या थेअरीला काय म्हणतात आपण त्याला पाठिंबा दिलेला आहे की हां, काँग्रेस ही जी आहे एक प्रकारे ही सेफ्टी वॉलच आहे. पण नंतरच्या काळामध्ये जसं जसं इतिहास लेखन, नवीन इतिहास लेखन होत गेलं, म्हणजे पर्टिक्युलरली 1950 नंतर लॉर्ड डफरिनची जी काही डॉक्युमेंट्स ओपन केली गेली. आता डफरिन कोण आहे? डफरिन भारताचे व्हॉइसरॉय आहे. कधीपासून कधी आहे? लॉर्ड लिटन 1876 ते 80, लॉर्ड लिटन. लॉर्ड रिपन 1880 ते 1884 आणि 1884ला लॉर्ड रिपनच्या जागी लॉर्ड डफरिन आलेले आहेत. डफरिनच्या काळामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झालेली आहे. मग डफरिनचे डॉक्युमेंट्स ओपन झाले आणि त्यात असं सांगितलेलं आहे की डफरिनला स्वतःला हे आवडत नव्हतं की असे तुम्ही संघटना स्थापन करताय. डफरिन म्हणजे त्या डफरिनने काय केले, तत्कालीन मुंबईचे किंवा बॉम्बेचे जे गव्हर्नर होते, लॉर्ड रे नाव होतं त्यांचं, लॉर्ड सॉरी काय लिहितोय मी, सॉरी, लॉर्ड रे हे त्यावेळेचे बॉम्बेचे गव्हर्नर आहे. लॉर्ड रे यांना काय डफरिनने काय सांगितलेलं आहे की ह्या गोष्टीकडे तुम्ही संशयास्पद नजरेने बघा, हे लोक काय करत आहेत, कशासाठी एकत्र येत आहेत आणि आपले काही लोक त्याच्यामध्ये आहेत. म्हणजेच ही डफरिनचे डॉक्युमेंट ओपन झाल्यानंतर एक गोष्ट कळायला लागलेली आहे की असं काय फार काही नव्हतं की सेफ्टी वॉल तयार करायचे होते आणि मग ब्रिटिशांनी त्याला पाठिंबा दिला, असं काय नव्हतं. ठीक आहे. म्हणून हा सिद्धांत जो येतो नंतर हळूहळू
इतिहासकारांनी सांगितले की हा असत्य प्रकारातला आहे. पर्टिक्युलरली प्रश्न विचारलेला आपल्याला, परीक्षेला प्रश्न विचारला आहे की कुठल्या इतिहासकारांनी ही थिअरी जी आहे ती खोडून काढलेली आहे. बिपिनचंद्रांचं जे पुस्तक आहे इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, त्याच्यामध्ये यांनी याच्यावरती फार सविस्तर लिहिलेलं आहे की कशा पद्धतीनं ही काँग्रेस सेफ्टी वॉल वगैरे नव्हती. आता उलट काय झालेलं आहे, काही इतिहासकारांनी काय सांगितलेलं आहे की काँग्रेस जी आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल गोखलेंनी काय सांगितले, गोखले काय म्हटले, गोपाळकृष्ण गोखले यांचं काय म्हणणं आहे, काँग्रेस कशी आहे. जसं लाला लजपतराय म्हणतात की काँग्रेस ही सेफ्टी वॉल आहे, ब्रिटिशांचे एजंट आहे, तसं गोखलेंनी काय सांगितले, काँग्रेसला त्यांनी नाव दिले लाइटनिंग कंडक्टर. आता याचा अर्थ काय होता बघा, जेव्हा विजा वगैरे फार चमकतात तेव्हा घरावरती एक कंडक्टर लावून ठेवतात, म्हणजे वीज जरी चमकली, वीज पडली तरी त्या कंडक्टरमधून ती ग्राउंडला म्हणजे अर्थला जाऊन मिळेल, म्हणजे त्याने कुठले डॅमेज होणार नाही. तसं गोखले यांचं म्हणणं काय की जर पूर्णपणे भारतीय लोकांनी ही संघटना स्थापन केली असती काँग्रेस नावाची, तर ब्रिटिशांनी लगेच तिच्या विरोधात काहीतरी केलं असतं. परंतु आता इथे ह्यूम आहेत ह्या संघटनेमध्ये. ह्यूम ह्या संघटनेमध्ये असल्यामुळे काय, ह्यूम जे आहेत ते ॲज अ लाइटनिंग कंडक्टर, किंवा काँग्रेस जे आहे ती लाइटनिंग कंडक्टर, ह्यूम जे आहे ते लाइटनिंग कंडक्टरसारखे आपल्याला उपयोगात आले. म्हणजे काय, ब्रिटिशांनी काही समजा काँग्रेसच्या विरोधात करायचं ठरवलं तर मग काय की ह्यूम असल्यामुळं काँग्रेसला त्याचा फटका बसणार नाही, अशी एक थिअरी आहे. ठीक आहे. सो वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरी आहे. परंतु एक गोष्ट लक्षात येते की ही काँग्रेस ही सेफ्टी वॉल नव्हती, हे नंतर सिद्ध झालेलं आहे. आपण मागाशी जे म्हटलं, मुंबईचा गव्हर्नर जे लॉर्ड रे, त्यांना काय सांगितलेलं आहे की ही काँग्रेसकडे तुम्ही संशयपूर्ण रीतीने बघा. ठीक आहे, ही काय जी भरती येते. आणि उलट डफरीन काय म्हणतायत, 1888मध्ये काँग्रेसबद्दल डफरीने नंतर काय उद्गार काढले 3 वर्षानंतर, काँग्रेसला म्हणजे डफरीन महत्त्वच देत नाही आहे, काँग्रेसला डफरीन महत्त्व नाही देत आहे. उलट डफरीनचं काय म्हणणं आहे, काँग्रेस किती लोकांचं प्रतिनिधित्व करते, तर असे लोक जे मायनॉरिटीमध्ये आहेत, आणि ती मायनॉरिटी किती छोटी आहे, तर ती मायक्रोस्कोपमधून बघावी लागणारी मायनॉरिटी आहे. एवढ्या छोट्या मायनॉरिटीला हे लोक रिप्रेझेंट करतात, सो मी त्याला महत्त्व देत नाही, डफरीनचं असं म्हणणं आहे. जर डफरीनच्या मते काँग्रेस महत्त्वाची असती, किंवा ब्रिटिशांनी स्वतःहून काँग्रेस स्थापन केली असती, किंवा सेफ्टी वॉलची जर काँग्रेस असती, तर ऑब्व्हियसली काँग्रेसला खूप महत्त्व ह्या लोकांनी दिलं असतं, जे की आपल्याला सुरुवातीच्या काळात दिलं गेलेलं नाही आहे. ठीक आहे. आता काही इतिहासकारांचं काय म्हणणं आहे, ॲलन ह्यूम यांच्यामुळे काय झालं, काँग्रेस स्थापन झालेली आहे. ॲलन ह्यूम जरी नसते तरी काय झालं असतं, भारतीय राजकारण अशा पद्धतीचे अशा स्टेजला आलेलं होतं की कुठली ना कुठली राजकीय संघटना, देशव्यापी राजकीय संघटना ही तयार होणारच होती. ठीक आहे. त्याची पार्श्वभूमी काय आहे, म्हणजे कशाच्या बेसवरती असं म्हणता येईल की भारतामध्ये काय आता एक म्हणजे बॅकग्राऊंड तयारच झालेलं आहे. मुळात बघा की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या संघटना स्थापन झालेल्या दिसतात. प्रादेशिक संस्था आपण बघितल्या, ह्या बॉम्बेमध्ये असतील, मद्रासमध्ये असतील, बेंगॉलमध्ये असतील. या संघटनांनी काय केले, प्रबोधनाचं कार्य केलेले, जनजागृतीचं कार्य केले, राजकीय शिक्षण द्यायला लोकांना सुरुवात केलेली आहे. काही सिव्हिल लिबर्टीच्या मागण्या देखील करायला लागलेले आहेत लोक. मिशनरींनी आता भारतात हस्तक्षेप खूप केला आहे, त्याच्यामुळे मिशनरींच्या अगेन्स्ट देखील लोक आता जायला लागलेले आहे. लेक्स लोका ॲक्ट आपण बघितलेला आहे 1850ला, ख्रिश्चनिटीमधून कन्वर्ट होण्याचं ज्याला म्हणतं की त्याच्यासाठी हा कायदा तयार केलेला आहे. नंतर आपण बघितलं इन्कम टॅक्स तयार झालेला आहे. भारतीय लोकांना सनदी सेवांमध्ये सरळ प्रवेश दिला जात नाही, किंवा डिस्क्रिमिनेशन केलं जात नाही आहे. लॉर्ड लिटनची कारकीर्द, इनफेमस ज्याला म्हटलं जातं, टेन्युअर, काय केले, युद्ध केलेले, अफगाणचं वॉर केलेलं, खर्च केलेला आहे, राणीला भारतात बोलवलं, त्यासाठी दरबार मांडला आणि तो उधळपट्टी केलेली आहे. भारतीय लोकांचं जे आहे की दुष्काळ पडलेला आहे, आणि तुम्ही लॉर्ड लिटन एवढा खर्च कसा करू शकतो, अफगाण युद्धांमध्ये तर जास्त खर्च झालेला आहे. शस्त्रास्त्र कायदा आला, युरोपियन लोकांना लायसन नाही, भारतीयांना लायसनची गरज आहे. त्याच्यानंतर रिजनल लँग्वेजमधल्या म्हणजे व्हर्नेक्युलर प्रेस ॲक्ट आणलेला आहे. ICSचं वय कमी केलेलं आहे, 23वरून किती केलेलं, त्याने 19 केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळं भारतीय लोकांच्या मनामध्ये एक मोठी नाराजी आहे. त्यानंतर 1883चे इल्बर्ट बिल प्रकरण आपण बघितलं. काय झालं होतं इल्बर्ट बिलमध्ये, CP इल्बर्ट जे आहे ते काय कायदा सदस्य आहे, आणि CP इल्बर्ट बिल मांडतायत, बिल पास होत नाही, विरोध केला जातो आहे. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं भारतीय लोकांना कळलं की ब्रिटिश राजवट ही काही न्याय नाही दिसत आपल्याला, की आपण काहीतरी आपल्या हक्कांसाठी मागण्यासाठी एकत्र आता यायला पाहिजेच. ठीक आहे. मग स्टेप बाय स्टेप काय होतं, आणि अशा एका नॅशनल फंडची मोठा एक राष्ट्रीय निधी उभारला गेला की आपण काहीतरी आता मोठी कामं करूयात असे. ठीक आहे.
आणि वेगवेगळ्या ठिकाणी असोसिएशन, नव्या नव्या असोसिएशन्स तयार व्हायला लागल्या, राजकीय संघटना तयार व्हायला लागलेल्या आहेत, लोक आता एकत्र यायला लागलेले आहेत. मग आता असं एक वातावरण तयार झालं आहे की आता काहीतरी एक मोठी संघटना भारतामध्ये तयार होणारच आहे आणि व्हायलाच पाहिजे. मग काँग्रेस नावाची संघटना त्यावेळेस स्थापन झालेली आपल्याला दिसते. मग ह्या काँग्रेसच्या आधी काही लोकांनी प्रयत्न केले होते का, तर येस ऑब्व्हियसली, आणि ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. म्हणजे ब्रिटिश इंडियन असोसिएशन 1851मध्ये स्थापन झालेली आहे, हे आपण बघितलेलं आहे. नंतर 1876मध्ये काय झालं, इंडियन असोसिएशन जे आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस यांची स्थापन झाली, ते आपण बघितलेले आहे. म्हणजे अशा संस्था ज्या आहेत त्या स्थापन व्हायला सुरुवात झालेली आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ठीक आहे, त्यांचा सहभाग कशाचा आहे, नेटिव्ह प्रेस असोसिएशन 1877ला तयार झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडियन असोसिएशन जी तयार झालेली सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची, त्यांनी 1883 1885 कलकत्त्याला राष्ट्रीय परिषदा भरवल्यात बघा, नॅशनल कॉन्फरन्सेस भरवल्या. म्हणजे राष्ट्रीय लेवलचं यांचं काम तर ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आणि ही गोष्ट लक्षात असू द्या, सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे इंडियन असोसिएशनचे संस्थापक आहेत, त्यांनीच ह्या 1883-85ला परिषदा कलकत्त्याला भरवल्या आहेत. सुरेंद्रनाथ बॅनर्जी वॉज नॉट प्रेझेंट ॲट फर्स्ट काँग्रेस सेशन विच वॉज हेल्ड इन बॉम्बे इन 1885. 1885मध्ये मुंबईमध्ये भरलेले जे अधिवेशन आहे किंवा स्थापना जी आहे काँग्रेसची, त्यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी नाही आहे. का? कारण कलकत्त्याला सायमल्टेनियसली 1885ला त्यावेळेस त्यांनी कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे. सो दोन प्रॉमिनंट पर्सनॅलिटीज आपल्याला ह्या काँग्रेसच्या स्थापनेमध्ये त्यावेळेस दिसत नाही आहेत. ॲब्सेन्स कोणाचा दिसतोय, नोटेबल ॲब्सेन्स कोणाचा आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. लोकमान्य टिळक ह्या प्रकारच्या राजकारणात अजून आलेलेच नाही आहेत. आणि मुळात हा मवाळांचा काळ आहे. टिळक ह्यामुळं ह्या स्थापनेमध्ये देखील आपल्याला टिळक दिसत नाही. असे प्रयत्न तर भरपूर चालू आहेत. थिओसॉफिकल सोसायटी जी आहे त्यांनी देखील असं सांगितलं की आपल्या एका संघटनेची गरजच आहे. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन भारतात ह्या काळात होत आहेत, लोक एकत्र येत आहेत. 84ला रिपन जेव्हा गेले त्यावेळेस मोठे डेमॉन्स्ट्रेशन झाले. टाइम्स ऑफ इंडियाने देखील दखल घेतलेली आणि सांगितलं की हे जे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये स्पिरिट ऑफ ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे ज्याला म्हणतो की संस्थात्मक प्रेरणा आहे. आता हे लोक काय करतील, काहीतरी ऑर्गनायझेशन जे आहे ते तशी तयार करतीलच. ठीक आहे. मग 1885ला काँग्रेस नावाची संघटना जी ती स्थापन झालेली आहे. पहिले अध्यक्ष बॉम्बेशचंद्र बॅनर्जी आहे. सेक्रेटरी कोण आहेत काँग्रेसचे? 1885ला इंडियन नॅशनल काँग्रेस बॉम्बेला स्थापन झाली त्यावेळेस सचिव कोण आहेत, सचिव किंवा सेक्रेटरी म्हणूयात आपण त्याला. आपल्याला अध्यक्ष तर कळेल, व्योमेशचंद्र बॅनर्जी. सचिव कोण आहे? ॲलन ह्यूम, ह्यूम जे आहे ते, राईट. सो ते सचिव आहे 1885ला. आता काँग्रेस स्थापन झाली, मग ह्या काँग्रेसने स्वतःचा उद्देश सांगितला आहे. सगळ्यात सोपे बघा, सिम्पल आहे. अजून काही ब्रिटिशांना विरोध करायची मानसिकता पूर्णपणे नाही आहे, उलट ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवावी लागते. ठीक आहे. त्याच्यामुळे तो प्रश्न येत नाही. आता प्रश्न काय येतो, कशासाठी ही संघटना तयार झाली? एक, जे लोक राजकीय कार्य करते भारतामध्ये, लोकांसाठी जे काही कार्य करतात, अजून पूर्ण स्वातंत्र्य वगैरे ह्या गोष्टींची जास्त चर्चा नाही आहे, परंतु भारतामध्ये ज्या काही लोकांचे प्रयत्न चालू आहे, राजकीय प्रयत्न चालू आहे, ह्या लोकांचा एकमेकांशी परिचय व्हावा, परस्पर परिचय व्हावा, म्हणून काय केलेलं आहे की ही संघटना स्थापन केलेली आहे. हा एक उद्देश आहे. दुसरा उद्देश काय आहे? राष्ट्रीय ऐक्य तयार करायचे, लोकांमध्ये एकता तयार करायचे, धर्म जाती ह्याच्या पलीकडे आता लोकांना न्यायचं आहे, आपल्याला एक संध करायचा आहे लोकांना. ठीक आहे. आणि दुसरा एक उद्देश काय आहे की आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जायचं, भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी फिरून आम्हाला अधिवेशने भरवायची आहेत. जसं की पहिलं अधिवेशन कुठं भरलं आहे? बॉम्बेला. दुसरं भरलं आहे कलकत्त्याला. तिसरं भरलं आहे मद्रासला. सो अशा पद्धतीने हे आपल्याला दिसतं की डिस्ट्रीब्युटेड झालेलं आहे. इकडे नंतर अलाहाबादला गेले, पुण्याला देखील आलेले आहेत. ठीक आहे. प्रादेशिक एकता देखील आम्हाला निर्माण करायचं आहे. मग त्यासाठी काय करा, ज्या प्रांतात अधिवेशन आहे त्या प्रांताचा अध्यक्ष नाही निवडायचा, तर बाहेरच्या प्रांताचा अध्यक्ष जो आहे तो निवडायचा आहे. 1888ला एक ठराव काँग्रेसने काय पास केला की कोणताही असा एक ठराव येऊ द्या ज्यामध्ये मेजॉरिटी ऑफ हिंदू और मुस्लिम विरोध करतील, तो पास करायचा नाही. म्हणजे काय, मेजॉरिटी ऑफ हिंदू म्हणजे काय, समजा 10 मुस्लिम मेंबर्स आहेत, त्यातले 5-6 लोकांनी विरोध जर केला, त्यातले 5-6 लोकांनी, तर पास करायचं नाही आहे. म्हणजे एकंदरीत याने काय होणार आहे की काँग्रेस जी तयार आपण करतोय ती फुटणार नाही आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने त्यांचं उद्देश जो आहे तो आपण बघितला काँग्रेसचा. आता काँग्रेसने काय कार्य केलेलं आहे,
तर वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या देखील मांडलेल्या आहेत, त्या आपण बघूयात काय आहे. आता असं म्हटलं जातं की भारतीय राजकारणाची सुरुवात, द बिगिनिंग ऑफ द इंडियन पॉलिटिक्स स्टार्ट्स विथ द फाउंडेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस असे म्हणतात. काँग्रेसच्या स्थापनेबरोबरच भारतीय राजकारणाची सुरुवात झालेली आहे. आपण आता हे बघणार आहे की काँग्रेसने सुरुवातीला काय केलेलं आहे, परंतु आपल्याला त्याच्या आधी एक गोष्ट बघायची आहे. काय बघायची की काँग्रेसच्या मर्यादा काय आहेत, कारण हे काँग्रेस काही फुलप्रूफ नाही आहे आणि नसणारच आहे. काळाच्या टप्प्यावरती त्या काळात त्यांचं बरोबर, त्या काळात ते पूर्ण बरोबर होते. आजच्या काळाच्या टप्प्यावरती आपल्याला त्यांच्यामध्ये काही दोष दिसून येतील, कारण आत्ताची व्यवस्था पूर्णपणे बदललेली आहे. तर काय आहे मर्यादा काँग्रेसच्या? एक तर विषम प्रतिनिधित्व आहे, म्हणजे काय समान प्रतिनिधित्व नाही आहे. आणि आपण अशी अपेक्षा करणे देखील चुकीचं आहे. एवढा जुना काळ आहे, त्यावेळी समान प्रतिनिधित्व नसणार आहे, परंतु एकंदरीत प्रतिनिधित्व जे आहे ते असमान आहे. त्याच्यानंतर इंग्रजी शिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्या काँग्रेसमध्ये दिसतो आहे. आणि आधीचं नेतृत्व सगळं बंगालला आहे बघा. म्हणजे तुम्ही ब्राह्मो समाज बघितला, राजाराम मोहन रॉय, त्यानंतर तुम्ही देवेंद्रनाथ टागोर बघा, केशवचंद्र सेन बघा. सुरुवातीला काय आहे की आपल्याला बंगाली नेते दिसतात. नंतर बॉम्बे, दादाभाई नौरोजी असतील, फिरोजशाह मेहता असतील, हळूहळू टिळक वगैरे सगळं, म्हणजे भारतामधले जे प्रॉमिनंट लीडर्स आहेत ते आपल्याला बॉम्बेच्या आसपास आपल्याला दिसून येतात. विषम प्रतिनिधित्व आहे. जर आपण बघितलं की सगळ्यात जास्त कुठला क्लास आहे तर वकील खूप आहेत. 19% जमीनदारच आहे काँग्रेसमध्ये. ठीक आहे. सो हे काही ज्याला म्हणतो की आपण लिमिटेशन्स म्हणूयात आज आपण काँग्रेसचे जे पहिलं अधिवेशन झालं त्याला 72 प्रतिनिधी उपस्थित होते. आता ह्या 72 प्रतिनिधींपैकी गंमत बघा, 72 पैकी 63 लोक हे कुठले? 3 प्रेसिडेन्सी टाउन्स, बॉम्बे, बंगाल, मद्रास. बॉम्बे, मद्रास, बंगाल या 3 प्रेसिडेन्सी टाउन्समधले 63 लोक आहे. म्हणजे उरतात किती? फक्त 9 लोक हे बाहेरचे ह्या 3 शहरांच्या व्यतिरिक्त आहेत. त्यातही जर बघितलं तुम्ही, जर ऑलमोस्ट 50% लोक जे आहेत ह्या 63 पैकी 50 जे आहेत ते बॉम्बेमधलेच लोक आहेत. 38, मद्रासचे 21 लोक होते. 38 आणि 21 जर तुम्ही केलं म्हणजे हे 9 झाले, 3 2 5, 59 जे लोक आहेत, 59, 72 पैकी 59 हे फक्त 2च ह्या सेंटरमधले आहेत. ठीक आहे. आणि दुसरे कन्क्लुजन काय आहे की काँग्रेसमध्ये उच्च जाती लोकांचा भरणा जास्त होता आपल्याला, असं देखील काही नेत्यांचं म्हणणं आहे. म्हणजे काय की 70-80% जे हिंदूच आहेत त्यातही 40% तर ब्राह्मणच आहेत. ठीक आहे. हे काही लिमिटेशन्स आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेस ही आक्रमक नाही आहे. काँग्रेसचं कार्य कसं आहे? घटनात्मक कॉन्स्टिट्युशनल प्रेयर्स, पिटिशन्स, अर्ज करायची, विनंती करायची आणि सरकारला सांगायचं आम्हाला मायबाप सरकार आम्हाला असं काहीतरी करून द्या. आता आजच्या काळामध्ये जर बघितलं आपण तर काँग्रेसकडे बघताना सगळ्यात मोठी मर्यादा काँग्रेसची आपल्याला एखाद्याला काय दिसेल तर काँग्रेस ही ब्रिटिशांशी एकनिष्ठ आहे. काँग्रेस, नो डाऊट काँग्रेस वॉज व्हेरी लॉयल टू दी ब्रिटिश सुरुवातीच्या काळामध्ये. कारण काय आहे की लॉयल जर नसाल तुम्ही तर तुम्हाला ती संघटना उभी करू देणारच नाही मुळातच. म्हणून ही काँग्रेस सुरुवातीला लॉयल आहे ब्रिटिशांना. बिमलचंद्र बॅनर्जीने काय सांगितलं बघा ना, हे अध्यक्ष आहे, अधिवेशनाचे अध्यक्ष आहे स्थापन व्हायच्या वेळेस. बिमलचंद्र बॅनर्जी काय म्हणतात? काँग्रेस ही ब्रिटिशांचे हितचिंतक आहे, आम्ही तुमचे वेल विशर्स आहोत आणि वी आर लॉयल टू यू. ठीक आहे. दादाभाई नौरोजींनी काय सांगितलेलं आहे? म्हणजे त्या एकच वाक्यातून कळून जातं बघा की ती ज्याला म्हणतं की लॉयल आहे काँग्रेस. दादाभाई नौरोजींनी काय सांगितलेलं आहे? आम्हाला ब्रिटिश नागरिकांप्रमाणे अधिकार हवेत. परत बोलतोय, आम्हाला ब्रिटिश नागरिकांप्रमाणे हक्क हवेत, अधिकार हवेत. दादाभाई नौरोजींचं स्टेटमेंट आहे. म्हणजे काय? ब्रिटिशांशी पूर्ण लॉयल असलेली इंडियन नॅशनल काँग्रेस आहे. ठीक आहे. मग ही मर्यादा देखील आपल्याला काँग्रेसकडे दिसून येते. ठीक आहे. गोखलेंनी काय सांगितलेलं आहे? जे आपण मागाशी बघितलं, गोखलेंनी काय सांगितलं आहे की लायटनिंग कंडक्टरचा वापर झालेला आहे. म्हणजे ह्यूमला त्यांनी लायटनिंग कंडक्टर म्हटलेलं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की एखाद्या बिगर इंग्रज व्यक्तीने जर काँग्रेसची स्थापना केली असते तर काँग्रेसचं दमन, काँग्रेसला दडपून टाकलं असतं सरकारने. ठीक आहे. आता सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचं कार्य कसं आहे? काँग्रेसचं कार्य म्हणजेच काय? मावळांचं कार्य. आता मावळ म्हणजे कोण? तर जे नेते साधारणपणे घटनात्मक मार्गांनी आपल्या मागण्या मांडतात तर त्यांना म्हटलं जातं मावळ नेते. ठीक आहे. आता काँग्रेसने काय केलेलं आहे बघा, एक जो त्यांनी उद्देश सांगितलेला की आम्हाला राष्ट्रीय ऐक्य घडवून आणायचं ते केलेलं त्यांनी. दुसरा, अन ब्रिटिश रूलला विरोध. आता याचा अर्थ काय होतो? अन ब्रिटिश रूलला विरोध म्हणजे काय? आपण तर म्हणतो एकनिष्ठ आहे आणि मग अन ब्रिटिश रूलला विरोध देखील म्हणतोय, हे काय बरोबर नाही आहे? बरोबर आहे. ते कसं बरोबर आहे?
काँग्रेसचा विरोध हा ब्रिटिश रूलला नाही आहे, अनब्रिटिश रूलला विरोध आहे. म्हणजे काय, ब्रिटिशांनी जर ब्रिटिशांच्या प्रमाणे इथे राज्य केलं, जसे ब्रिटिशांबद्दल जे आम्ही ऐकले की तुम्ही अशा आहात, तुम्ही तसे आहात, तुम्ही तसे बनून जर भारतात राहिले, आमच्याशी व्यवस्थित राहिले, आम्हाला न्याय दिला, डिस्क्रिमिनेशन केलं नाही, आमचं शोषण केलं नाही, न्यायाची संकल्पना तुम्ही सांगता आमच्याकडे फार मोठी आहे, मग तुम्ही तसं इथे वागा. तो ब्रिटिश रूल जर असेल तर आमचा त्याला काही विरोध नाही, अनब्रिटिश रूलला आमचा विरोध आहे. आणि तिसरी गोष्ट, काँग्रेसने मागण्या करून करून भारतीयांचा सरकारमधला वाटा देखील वाढवलेला आहे. मग मवाळांचा कालखंड जो आहे तो सुरू कुठून होतो, 1885 पासून 95पर्यंत. कोण नेते आहेत बघा, साधारणपणे दादाभाई नौरोजी आहे, राईट, खूप मोठी पर्सनॅलिटी आहे. फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजींना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणतात. दादाभाई नौरोजी जे आहे, दादाभाईंना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असं म्हणतात दादाभाई नौरोजींना. ठीक आहे. फिरोजशाह मेहतांना काय म्हटलं जातं, फिरोजशाह मेहतांना काय म्हटलं जातं, मुंबईचा सिंह, मुंबईचा लायन ऑफ बॉम्बे, मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहतांना म्हटलं जाते. ठीक आहे. दिनशा बादशाह आहे, व्योमेशचंद्र बॅनर्जी आहेत, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहेत. सुरेंद्रनाथ बॅनर्जी इंडियन असोसिएशनवाले आपण बघितलेलं आहे. मग मवाळ्यांचं राजकारण कसं आहे, उदारमतवादी, लिबरल आहे, कन्झर्वेटिव्ह नाही, अजिबात लिबरल आहेत. त्यानंतर अर्ज आणि विनंत्यांचं राजकारण आहे. सरकार, मायबाप सरकार अर्ज करतो की अर्जाच कारण की आमच्या इथे तुम्ही फार भेदभाव केला आहे, कृपया आमची अशी विनंती आहे की तुम्ही तसा भेदभाव करू नये. म्हणजे अशा पद्धतीचे अर्ज, अशा पद्धतीच्या विनवण्या करून मवाळांनी जे ते आपलं राजकारण केलेलं आहे. मवाळांना डिफाईन करायचं असेल तर हे खूप चांगलं आहे डिफाईन करण्यासाठी. घटनात्मक मार्गावर विश्वास. घटनात्मक मार्ग म्हणजे काय, कायद्याने सगळ्या गोष्टींची मागणी करायची, म्हणजे अर्ज करायचा. पहिली गोष्ट, काही तुम्ही डायरेक्ट सरकारला जाऊन भेटायचं नाही. आणि तुम्ही जर बघितलं आजही आपल्याकडे ती अर्ज परंपरा अजूनही चालूच आहे ना. तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्ही पहिलं काय करता, अर्ज करता. त्याशिवाय ते कळत नाही आहे ना. ज्या सर्व्हिसेस सरकारने आपल्याला स्वतःहून द्यायला पाहिजेत, आपण मागायची गरज नाही पडली पाहिजे, ज्या गोष्टी सर्व्हिसेस स्वतःहून द्यायला पाहिजे त्या गोष्टींसाठी आपल्याला अर्जच करावा लागतो. ते अर्जांचं राजकारण किंवा अर्ज नावाची पद्धती 1885ला सुरू झालेली आहे. ठीक आहे. मग आता त्याला जवळपास नाही म्हटलं तरी आपण बघूयात की साधारण 150-150 वर्ष झाले अर्जाचं राजकारण जे आहे ते आपल्याकडे अजूनही आपल्याला चालू आहे. सामान्य जनतेशी संपर्क कमी, हा फार मोठा ज्याला म्हणतो की ड्रॉबॅक म्हणता येईल मावळ कालखंडाचा, कारण मास बेस हा फार कमी आहे आणि इंग्रजांशी एकनिष्ठ आहेत. ठीक आहे. गोपाळकृष्ण गोखल्यांचं काय म्हणणं आहे की नोकरशाही, इंग्रज किती वाईट असो परंतु त्यांच्या व्यवस्थेशिवाय त्यांनी जी काही सिस्टीम आणलेली आहे, डेमोक्रेसी असेल, जे काही गोष्टी इथं असं आणल्या असेल, प्रशासन असेल, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. ठीक आहे. काँग्रेसची एक लिमिटेशन काय की स्वातंत्र्य वगैरे ह्या गोष्टींची चर्चा करत नाही आहेत ते. ठीक आहे. 1895ला जे काही पुण्याला अधिवेशन भरलं, 1895ला पुण्याला अधिवेशन भरलेलं आहे काँग्रेसचं, माहीत असू द्या पुण्याला, कारण पहिले पुण्याला प्रस्तावित होतं आणि 10 वर्षानंतर पुण्याला नंबर लागलेला आहे. त्यावेळेस पुण्यामध्ये ऑब्व्हियसली बाहेरचीच व्यक्ती भारताच्या इंडियन नॅशनल काँग्रेसचा अध्यक्ष असणार आहे. कोण आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ते काय म्हणतात बघा, आम्ही सर्वसाधारण जनतेसाठी मागण्या करत नाही. सर्वसाधारण जनतेचा आमचा काय संबंध आहे, परंतु आम्ही त्यांच्या मागण्या करत नाही. आम्ही कोणाच्या मागण्या करतोय, सुशिक्षितांसाठी परिवर्तित स्वरूपात संस्थांची मागणी करतो. म्हणजे सुशिक्षित जे लोक आहे, म्हणजे आमच्यासारखे इंग्रजी शिक्षण घेतलेले मध्यमवर्गीय, तर आम्ही त्यांच्या मागण्या घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहे. त्यांना तुम्ही काहीतरी चांगल्या संस्था वगैरे द्या, ही त्यांची मागणी आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जींची 1895ला पुण्यामध्ये. आणि एकंदरीतच मवाळ्यांच्या आपण जर एकत्र विचार केला तर काय मागण्या मवाळ्यांच्या मागण्यामध्ये 2-3 गोष्टी कॉमन आहेत बघा. कायदेमंडळाचा विस्तार करा, म्हणजे आम्हाला लेजिस्लेचरमध्ये घ्या, लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये आम्हाला घ्या आणि तिथे येऊन आम्हाला जास्तचे अधिकार द्या, कायदेमंडळाला अधिकार द्या, भारतीयांना त्याच्यामध्ये घ्या. ICSE परीक्षा जी येते लंडनबरोबर भारतात देखील घ्या. तर ह्या काय अशा कॉमन मागण्या ज्या आहेत त्या आपल्याला ते काँग्रेसच्या दिसतात. त्याच्यामध्ये एक मागणी अशी होती की तुम्ही ते जे बंगालमध्ये परमनंट सेटलमेंट लावलेली जी आहे ती थोडीशी सगळ्या भारतामध्ये वाढवली तर बरं होईल. ठीक आहे. आता सरकारने यांना रिस्पॉन्ड कसं केलेलं आहे, तर डफरीन तर म्हटलं आहे मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी आहे आणि हे लोक जे ते अंधारात उड्या मारतात. कुठे पाय वगैरे मोडला तर आपण सांगू शकत नाही. अंधारातील उड्या प्रश्न विचारलेला आहे. कुणी म्हटलं तर डफरीनने म्हटलेलं आहे. हे विचारू शकता बघा, इम्पॉर्टंट आहे हा. लॉर्ड कर्झनचा काय म्हटलं, कर्झन काँग्रेस जे आहे ते आपला स्वतःचा डिमाईज करत आहे, म्हणजे काँग्रेस स्वतःच्या मृत्यूकडे चालली आणि काँग्रेसचा मृत्यू शांततेत करायला
मी मदत करीन, मला आनंद वाटेल. साक्षात लॉर्ड कर्झनचं हे वाक्य आहे. ज्या काही मागण्या केल्या त्यातल्या बऱ्याचशा मागण्या ज्या सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे. असं असलं तरी काही मागण्या काँग्रेसने मान्य करून घेतलेल्या आहेत आणि काही गोष्टींची सैद्धांतिक आपल्या देणगी जी आहे ती काँग्रेसने आपल्याला दिलेली आहे. लाला लजपत राय काय म्हणतात, ज्यांनी सेफ्टी वॉल थिअरी मांडली, ते काय म्हणतात, मावळ हे संधी बघतात फक्त, बाकी काय बघत नाही. हे मूल्य आपण बघतोय आपण. काही लोक आरोप काय करतात, त्यावेळेसही काही लीडर करायचे की काँग्रेस हे ब्रिटिशांशी एकनिष्ठ आहे आणि सुरुवातीला काँग्रेसनेच म्हटलं होतं की आम्ही एकनिष्ठ आहे, त्याच्यामुळे तो काही प्रश्न येत नाही. महत्त्वाचं काम काय केलं, 1886ला लोकसेवा आयोग जो आहे तो नियुक्त करून घेतलेला आहे. रिक्रुटमेंटसाठी विनंती केली की ICSE परीक्षा भारतात देखील तुम्ही घ्या. ठीक आहे. भारतामध्ये जो जमा खर्च आहे त्याचं देखील कमिशन बसवलेलं आहे काँग्रेसच्या मागणीमुळे, वेलबी कमिशन नावाचं बसवलेलं आहे. आणि सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन काँग्रेसचं काय असेल तर ते आहे थ्रू ड्रेन ऑफ वेल्थ नावाची जी थिअरी आहे दादाभाई नौरोजींची. त्या थिअरीच्या आधारे काँग्रेसने किंवा मवाळांनी इकॉनॉमिक नॅशनलिझम तयार केला. ही त्यांची फार मोठी जे म्हणतो की कॉन्ट्रीब्युशन ह्या काळामध्ये आहे. आपण ऑलरेडी राष्ट्रवाद नावाची गोष्ट डिस्कस केली. राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्रवाद म्हणजे काय, ती एक फिलिंग असते, एकोप्याची भावना असते, ऐक्याची भावना असते, ती तुमच्या डोक्यामध्ये तयार होते. मग आपण बघितलं की बऱ्याचदा काय होतं की इंटरनल ते काही इन्स्पिरेशन असतं की आपण ह्या देशाचे लोक एक आहोत. बऱ्याचदा काय असतं की तुमचा कुठंतरी शत्रू तयार झाला तर शत्रूच्या विरोधात तुमचा देश तयार होतो. म्हणजे जसं की मी उदाहरण दिलं होतं, भारत पाकिस्तानची मॅच जर असेल तर सगळं एकदम सगळ्यांचं तरुणांचं रक्त सळसळतं आणि भारत माता की जय पाकिस्तान जे काय वगैरे येते. याचा अर्थ काय की जेव्हा शत्रू येतो तेव्हा देखील राष्ट्रवाद हा उफाळून येतो. आता इथे काय केलेलं आहे, ह्या मवाळांनी काय केलं बघा, मवाळांनी केलं असं की ब्रिटिश लोक हे आपले शत्रू आहेत असं दाखवायला सुरुवात केलेली आहे, परंतु उघड नाही, थोडंसं इनडायरेक्ट मार्गाने. मग त्यांनी काय केलं, इकॉनॉमिक क्रिटिक केलं. म्हणजे काय, थोडक्यात दादाभाई नौरोजींनी काय सांगितलं, इथला पैसा ब्रिटिशांनी पळवला म्हणून आपण गरीब झालो. मग भारतीय जनतेने हे ऐकलं, काय ऐकलं की इथला पैसा ब्रिटिशांनी नेला म्हणून आपण गरीब. मग आपल्याला जर गरिबी जर हटवायची असेल तर काय करावं लागेल, एकतर ब्रिटिशांना इथून हुसकावून लावा किंवा ब्रिटिश इथला जो पैसा घेऊन जातो तो बंद करा. आणि मग ह्या दोन मुद्द्यावरती ब्रिटिशांना हुसकवायचं किंवा आपलेच पैसा आपल्याकडे राहिला पाहिजे याच्यासाठी लोक एकत्र यायला सुरुवात झालेली आहे शत्रूमुळं. त्याला इथे म्हटलं गेलेलं इकॉनॉमिक नॅशनलिझम. ठीक आहे. मग इकॉनॉमिक नॅशनलिझममध्ये 2-3 नावं येतात, जसं की आपण बघितलं दादाभाई नौरोजी आहे, त्यानंतर रमेशचंद्र आहे, RC दत्त आहे आणि रानडे देखील याच्यामध्ये आहेत. या तिघांचं मिळून हे आपल्याला कॉन्ट्रीब्युशन तसं सांगता येईल. RC दत्त 1903 मध्ये जे ते इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया लिहिलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे की भारतामध्ये जे ते काही मुक्त व्यापाराचं धोरण जे आहे त्या धोरणामुळं भारतामध्ये गरिबी तयार झालेली आहे. ठीक आहे. आणि मग गरिबी जर हटवायची असेल तर काय करावं लागेल, भारतीय लोकांचं भांडवल घ्या आणि त्याच्या आधारावरती इंडस्ट्रीज तयार करा. इंडियन कॅपिटल वापरायचं ठरवलेलं आहे. ठीक आहे. MG रानडे जे आहेत, महादेव गोविंद रानडेंचं देखील कॉन्ट्रीब्युशन ह्या इकॉनॉमिक नॅशनलिझममध्ये आहे. एसेज ऑन इंडियन इकॉनॉमी नावाचं जे पुस्तक आहे त्यांचं रानडेंचं, त्या पुस्तकामध्ये रानडेंनी हा राष्ट्रवाद तयार करण्याचं काम केलेलं आहे. सगळ्यात मोठं काम जे दादाभाई नौरोजी यांनी केलेलं आहे. दादाभाई नौरोजींनी त्यावेळेस भारतीय लोकांचं उत्पन्न मोजलं होतं की भारतीय लोकांकडे किती उत्पन्न आहे, तर 1899 दादाभाई नौरोजींचं मते 20 रुपये दरवर्षी, म्हणजे पूर्ण वर्षाला एका माणसाकडे 20 रुपये येतील एवढं उत्पन्न जे आहे ते फक्त तेवढंच उत्पन्न आहे. आणि ब्रिटिश राज्य हे नाईफ ऑफ शुगर, साखरेची सुरी आहे. म्हणजे काय, खूप गोड लागते, ते आपला गळा कापते पण आपल्याला गोड लागतं, आपलं शोषण होते पण आपल्याला गोड लागते. म्हणजेच दादाभाई नौरोजींनी काय सांगितलं की काँग्रेस ही साखरेची सुरी आहे. ठीक आहे. आणि मग दादाभाई नौरोजींनी एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव आहे अनब्रिटिश रूल इन इंडिया. अनब्रिटिश रूल इन इंडिया. भारतामध्ये जर ब्रिटिश रूल असेल तर काय प्रॉब्लेम नाही, अनब्रिटिश रूल आहे. अनब्रिटिश रूल असल्यामुळे हे लोक काय करतात की आमचा पैसा इथला पकडतात, घेऊन जातात, पळवून घेऊन जातात. कसं जातात, होम चार्जेस फार लावतात, लष्करी खर्च जो येतो भारतीयाकडून घ्या, रेल्वेचा खर्च भारतीयांकडून घ्या,
भारतीय लोकांचे उद्योग नष्ट करा, हस्तोद्योग नष्ट करा, तिथं इंडस्ट्री आणा, इथला स्वस्तातला माल घ्या, इथे पक्का माल विका. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं आहे की भारतातला पैसा बाहेर जातो आहे. म्हणजे उदाहरणार्थ एका XYZ कंपनीनं, जी काही ब्रिटन स्थित कंपनी आहे, त्या कंपनीनं समजा भारतामध्ये काही गुंतवणूक जर केली 10 लाखाची, त्याला जे काही आपण परतावा देणार आहे, व्याज देणार आहे, इंटरेस्ट देणार आहे, हे कुठून देणार आहे? भारताच्या पैशामधून. आणि तो व्याज आणि तो पैसे देतात ते इंग्लंडमध्ये जातील. म्हणजे भारतातून पैसा गेलेला आहे, त्याला ड्रेन असं म्हटलं गेलेलं आहे. मग ह्या काँग्रेसच्या मर्यादा ज्या आहेत त्या आपण मगाशी बघत होतो. काय मग कशा मर्यादा आहे बघा, की एकतर धर्माच्या आधारावरती डिस्क्रिमिनेशन आहे. 90% तर हिंदूच आहेत, त्यातही 40% जातीच्या आधारावरती देखील डिस्क्रिमिनेशन दिसते. 40% कोण आहे? ब्राह्मण आहेत. मुस्लिम 6-6.5% एवढेच आहेत. सगळ्यात जास्त कुठला वर्ग आहे? वकील वर्ग. आपण बघितलं की ह्या काळात एवढे वकील का तयार होतात? कारण काय, ब्रिटिशांनी भेदभाव केलेला आहे सरकारी नोकरीमध्ये, म्हणून आपण आपला एक बिझनेस तयार करू असं ह्या लोकांना वाटतं. परंतु बिझनेसही खूप झाले. जो तो उठेल तो बॅरिस्टर करायला जायचा, जो तो उठेल तसं नाही, परंतु खूप सारे झाले. ठीक आहे, म्हणून आपल्याला असं दिसतं की शिकलेले लोक जे आहेत, इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, हे जास्त करून आपल्या इथं दिसतात. काँग्रेसला पैसा कोण द्यायचा? वित्तपुरवठा कोण करायचा? तर जमीनदारांची जी संस्था आहे, ब्रिटिश इंडियन असोसिएशन, BIA, 1851ला स्थापन झालेली. तर ही संस्था जी की जमीनदारांची, ती काँग्रेसला पैसा देते. म्हणजे काय, काँग्रेस काय करेल, कायमच या जमीनदारांच्या बाजूने भूमिका घेईल, शेतकऱ्यांच्या बाजूने घेणार नाही. आणि झालंही तसंच. जसं की 85ला कुळ कायदा आलेला आहे बंगालमध्ये, त्याला विरोध केला आहे काँग्रेसने. आता कुळ कायदा काय करतो, त्या जमिनीवर कसणाऱ्या कुळांना त्या जमिनीचे हक्क लिहून देतो की एवढे वर्ष तुम्हाला कुणी हटवू शकणार नाही, हटवलं तेवढे पैसे वगैरे वगैरे. ह्याला म्हटलं तर कुळ कायदे सगळे. तर हे जे आहे म्हणजे कुळ कायदा झाला आहे पंजाबला, तो त्याला देखील विरोध केलेला आहे. बंगालमध्ये पंजाब लँड एलिनेशन बिल, त्याला देखील काँग्रेसने विरोध केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला थोडंफार दिसतं की शेतकऱ्यांचा बाजूने काँग्रेस अजून येताना आपल्याला दिसत नाही. आता कामगारांची देखील बाजू काँग्रेसने घेतली नाही, परंतु काही ठिकाणी काँग्रेसने कामगारांची दखल घेतली, बाजू घेतली. उदाहरणार्थ नॉर्थ ईस्टला जर बघितलं आपण, काही जे भारतीय जे आहेत काँग्रेसचे नेते, यांनी काय केलेले, पाठिंबा दिलेला आहे. आता मुळात इकडे पाठिंबा का? कारण इथला जो पैसा आहे, कॅपिटल जो आहे तो फॉरेन आहे. आसामच्या मळ्यांमध्ये फॉरेनचं कॅपिटल आहे. परंतु तुम्ही समजा इथे तुमच्या स्टेटमध्ये फिरलात तर इथं कॅपिटल कोणाचं आहे? भारतीय लोकांचं आहे, भारतीय भांडवलदारांचं आहे. मग भारतीय भांडवलदारांना काँग्रेस त्रास देत नाही. काँग्रेस कोणाला त्रास देते? ब्रिटिश भांडवलदारांना. आलं लक्षात? ठीक आहे, त्याच्यामुळं कामगारांचा जो प्रश्न तो असा सिलेक्टिव्ह घेतलेला आहे. हळूहळू काय व्हायला लागलेले ह्या गोष्टीमुळं मुस्लिम प्रतिनिधी देखील काँग्रेसमध्ये हळूहळू कमी व्हायला लागलेले आहेत. ठीक आहे, प्रश्न विचारलेले आहेत, इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. हे रानडेंनी काय केलेलं आहे, नवरोजींनी काय केले, दादाभाईंनी काय केलेलं आहे. ठीक आहे, आता मवाळवाद्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन एका वाक्यात सांगा तर काय सांगता येईल बघा. मवाळ्यांनी काय केलं, आर्थिक समीक्षा म्हणजे काय, इकॉनॉमिकली तुम्ही काय केलं, टीका टिप्पणी केली, त्याच्यावरती अभ्यास केला, आर्थिक समीक्षा, आणि त्याची भारतीय दारिद्र्याशी जोडणी करून काँग्रेसने वसाहतवादी व्यवस्थेवर टीका करण्यासाठी व्यासपीठ तयार केलं. म्हणजे काय, तुम्हाला ब्रिटिशांशी भांडायचं आहे, परंतु तुम्हाला व्यासपीठ नाही आहे. व्यासपीठ असलं तर ते तयार कसं करायचं, तर दादाबाईंनी हे व्यासपीठ तयार करून दिलं. कसं की ह्या व्यासपीठावरती या, कुठल्या व्यासपीठावरती या, की ब्रिटिशांनी आम्हाला लुटलेलं आहे. कसं लुटलं? ड्रेन थेरीमधून. आणि हे ब्रिटिशांना तुम्ही वारंवार म्हणा, म्हणजेच काय होईल की तुम्ही ब्रिटिशांच्या अगेन्स्ट टीका करताय असं देखील तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा इंटरेस्टिंग मवाळांचा कार्यकाळ आहे. आपण पुढच्या सेशनमध्ये काय करूयात की जहालांनी काय कार्यक्रम केलेला आहे, जहालांच्या काय गोष्टी ॲक्टिव्हिटीज आहेत ते आपण डिस्कस करूयात. ठीक आहे, सो आताचं सेशन मी इथे थांबवतो. थँक्यू. नेक्स्ट सेशनमध्ये भेटूयात.